त्रैलोक्य संपदाल्लेखसमल्लेखनवित्ते सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामावस्सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रवारणां तां धर्मचारिणीं शम्भो वागर्थविव संवृत्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वर। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुमाऊली तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचे स्मरण करू या सुक्षेत्राच्या ठिकाणी प्रत्येक भक्तांचे मनोकामना पूर्ण होण्याचा एकमेव कारण आहे। एकमेव कारण, तो कारण म्हणजे या ठिकाणी अनेक भाविक भक्त तप केलेले आहे आणि असा तप केलेले आहे कलियुगामध्ये कल्पना करू शकत नाही। एकाच ठिकाणी तुमच्या स्थानामध्ये तुमच्या घरामध्ये अशा प्रकारे तुम्ही बसून पूजा करू शकत नाही। 3 तास बसून पूजा केलं करा, हालचाल न करता एवढं पूजा बी केला नाही, एवढं स्मरण बी केला नाही।
तर या ठिकाणी प्रतिवर्ष आपला दर दिवस आहे, तुमचं फक्त सोमवार आहे काय काय भक्तांचं. आम्ही दर दिवस या ठिकाणी संगीतमय रुद्र वातावरण या ठिकाणी निर्माण करून अनेक आरतीच्या माध्यमातून शंभूचं गुणगान या ठिकाणी करतो. त्या अतिरिक्त तुम्हा सर्वांकडून तुम्ही तर म्हणू शकत नाही रुद्र, म्हणून आखरीला तुमच्याकडून मी काय केलेले आहे, शिव पंचाक्षरी मंत्र आपल्या मुखातून या ठिकाणी व्यक्त केलेले आहे. दर दिवस या ठिकाणी बसून तुम्ही पूजा पाठ करत असल्या कारणाने इथलं पावित्र्य वाढलेले असते. इथं बसल्यानंतर आपोआप प्रसन्नता निर्माण होत असतो. इथं जे बसून मागणी टाकलेले मागणी सुद्धा शंभू भगवंत पूर्ण करतो. म्हणून बरेचशे वेळाला मी बोललेले, नाहं वसामि कैलासे न मेरौ न च मंदिरे मदभक्ता यत्र तिष्ठन्ति यत्र गायन्ति यत्र पठन्ति यत्र वदन्ति तत्र तिष्ठामि पार्वती. किती सुंदर सांगितले. पार्वती माता गप्प बसलेले नाही. देवा अनेक ठिकाणी तुझा वास आहे, तू नसलेले जागाच नाही. ओतप्रोत तू भरलेले आहे. विश्व भरले विश्वंभर भरलेले आहे. असा जागा तुम्हाला मिळू शकत नाही. तरी सुद्धा तुमचं भेट होत नाही. तुम्हाला आम्हाला भेटायचं असेल, भक्ताला कुठं धावून जावं लागेल, कुठं गेल्यानंतर तुमचं भेट गाठी होईल. त्यावेळेस शंभू म्हणतात, नाहं वसामि कैलास. लोकांच्या धारणा आहे कैलासात महादेव आनंदाना पार्वती सोबत विराजमान आहे. पार्वती तुझ्या बाजूला मी बसलेले नाही. नाहं वसामि कैलास न च मेरो. डोंगरावरती महादेवाचं मंदिर बांधून त्या ठिकाणी पूजा पाठ आपण करत राहतो. त्या डोंगरावरती सुद्धा देव म्हणतात त्या ठिकाणी मी भेटू शकत नाही. अजून म्हणतात न च मंदिरे. करोडो करोडो खर्च करून लिंगाच्या रूपामध्ये मला त्या ठिकाणी विराजमान करतात, परंतु न च मंदिरे. त्या मंदिरमध्ये सुद्धा मी राहत नाही. कैलासात नाही, पर्वतावर नाही, मंदिरामध्ये नाही. देवा आहे तरी तू कुठं? मी सांगितलेले नाही. कोण सांगितलंय? कोण सांगितलंय? शंभू महादेव सांगितले. स्वतःहून सांगितलं. काय म्हणून? मी ज्या ठिकाणी माझा प्रेमानं भक्तिपूर्वक संगीतमय सेवा करणारे जे भक्त आहे त्या ठिकाणीच मी राहणार आहे. याचा अर्थ तंगलोरेश्वर मठामध्ये महादेव विराजमान आहे. मदभक्ता यत्र तिष्ठन्ति यत्र पठन्ति म्हणजे पठन करणारे, यत्र वदन्ति बोलणारे,
म्हणून या ठिकाणी बसून पूजा केल्यानंतर अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण होण्याचं एकमेव कारण आहे. या ठिकाणी पावित्र्य भरलेले आहे. महादेव या ठिकाणी विराजमान आहे. या महादेवांच्या पूजा तुम्ही स्वतः एकटा होऊन पूजा केल्यानंतर तुमच्या कामाला यशस्वी मिळते म्हणून गॅरंटी नाही. लक्षात आलं का? आमच्या कुठल्या मनोकामना नसेल तर तुम्ही एकटा होऊन पूजा करता येते. मनोकामना काही कामना आहे की नाही तुम्हाला? मागणी आहे की नाही? काहीतरी मागणी नसलेले कोण आहे? थोडा हात वर करा. काय मागायचं? दोन सापडले ते. काय काय लोक माझ्याकडे येतात. मी म्हणतो काय कशासाठी? दाखवून घेण्यासाठी आले का? माझ्याकडे येणारे दाखवून घेण्यासाठी येतात सहजासहज. आम्हाला काय नाही, फक्त तुमच्या दर्शनासाठी आलो. मला एवढं खुशी वाढते, एवढं खुशी वाढते बाप्पा. एक तर भक्त मला सापडले म्हणून फार आनंद वाटते. तेव्हा तसं बोलल्यावर न विचारणारे व्यक्ती एक तर मला मिळाले म्हणून आनंद वाटते. वाटून आनंद व्यक्त करता वेळेस म्हणते आपण एकच गोष्ट विचारू का? बघा बोलण्याची पद्धती त्याची. तर काही ना काही आत दडलेली असते. म्हणून काही नसेल तर तुम्ही एकांगी होऊन महादेवाचा पूजा करायची. तुम्हाला काही फायदे असेल तुम्ही एकटा पूजा केलं तर जमणार नाही. मग कसं करा? नवरा बायको नाही, महाराजांना किंवा पंडितांना किंवा जंगमांना बोलून घेऊन त्यांच्याकडून पूजा करून घ्यायचं. मागणी असेल तर. मागणी नसलं तर काही नाही. प्रूफ काय आप्पा तुमच्याकडं? असा कोणता पूजा, कोण असा पूजा करून त्यांनी प्राप्त करून गेला? आम्हाला आदर्श आहे ना. वेळ तुम्हाला वेळ आहे ना. किती तुमचा शरीर दुखत राहते तेवढंच फळ तुम्हाला मिळत राहते चांगलं. सहना ही गहना आहे. संत कोण? सहनशीलता बाळगणारे संत. आता सहनशीलता करून घेऊन बसलेले समाधानकारक महादेव बसल्यासारखं. शंभू पार्वती किती सुंदर जोडी जोडी बसलेले आहेत बघा. पंढरपुरे विठ्ठल रुक्मिणी बसल्यासारखं बसले माझ्या समोर बघा. पंढरपुरे विठ्ठोबा रुक्माई. तर एक प्रसंग सांगतो तुम्हाला. जांबवंत एक महान व्यक्ती जांबवंत. तो जांबवंत कोणाचा मार्गदर्शक होते? रामाचा सानिध्यात. रामाला विजय मिळवून घ्यायचं होतं. कोणासोबत? रावणासोबत. रावण पॉवरफुल काय राम पॉवरफुल? रावण पॉवरफुल. नवग्रहाला त्यांनी आधीन करून घेतले होते. शनीचा पाया खाली ठेवून शनीवर पाय ठेवून बसत होता. किती ताकद असेल बघा. तेवढा पॉवरफुल असलेले व्यक्ती त्यांना सामना करणारे विश्वात नाही
14 भुवनामध्ये सुद्धा तेवढा व्यक्ती सामना करू शकत नाही, हे रामाला माहिती होतं. कशासाठी सांगतो तुम्ही लक्षात घ्या थोडक्यात. परंतु त्यांच्या सोबत विजयी होण्याकरता त्यांनी महादेवाचा लिंग स्थापना केला. वाळूचा लिंग रामेश्वर, रामाचा ईश्वर रामेश्वर स्थापना करो. विधिविधान करण्याकरता एक ब्राह्मणाचं जरुरी होती. रामाच्या समक्षम पूजा करणारे व्यक्ती फार पॉवरफुल पाहिजे होते. त्यावेळी जांबवंताला विचारलं, मला काहीतरी मार्गदर्शन करा, मला एक असा हा व्यक्ती आणून दे, त्यांच्या वाणी ऐकून महादेव प्रसन्न व्हायला पाहिजे. त्यावेळी तो म्हटलं, आजच्या वातावरणामध्ये, आजच्या समयामध्ये एकमेव व्यक्ती तुम्हाला मिळेल, तो रावण. ब्राह्मणामध्ये, पांडित्यमध्ये, संगीतमध्ये, सर्व कलामध्ये म्हणून त्यांना डोकं किती आहे? 10 डोकं नव्हते, 10 डोकं चालते ना तेवढा पॉवर त्यांच्याकडे होते, म्हणून दशानन. एकाच्या बुद्धी नव्हती त्याच्याजवळ, 10 बुद्धी होती. एक बुद्धीला एवढा आम्ही पुढी घेतलेले आहे, पुढाकार पुढी गेलेले आहे मनुष्य. त्या बुद्धीचा वापर करून काल तरुणी मला दाखवून देत होते, 19 की 20 वर्षाच्या मुलाचं मुलाखती घेत होते. 350 कोटी पगार आहे म्हणे 1 वर्षाला त्याला. 19 वर्षाच्या मुलाला श्रीहरिकोटामध्ये त्यांना नोकरी लागली. महाराष्ट्राचा मुलगा, शेतकरी व्यक्तीचा मुलगा, 2 एकर शेती त्याला. मुलाखती तुम्ही बघा युट्यूब मध्ये. म्हणजे याचा अर्थ डेली 1 करोड रुपये त्यांना पगार आहे. कशामुळे? दिमाग. काही लोक दिमाग खाऊन जातात, काही दिमाग लावून जातात. लक्षात आलं का? दिमाग लावून पैसा कमाई करणारे कितीतरी आहे. तसले दिमाग किती होतं त्यांच्याकडं? 10 दिमाग, म्हणून पॉवरफुल होते. मग कसं करणार? तो येईल कसं? मी आहे ना, तुम्हाला काय करायचं? बुजुर्ग व्यक्ती होते, परंतु पूज्य भावनाने बघत होते या जांबवंताला. कोण? रावण. त्यांच्या कधीही शब्द टाळलेले नाही. हे त्यांना कळालं, येऊ लागलेले आहे म्हणून. कोणी अडवायचं नाही, गुरुजी येत आहे, कोणी अडवायचं नाही. कोणी काय म्हटलेले नाही. डायरेक्ट रावणाच्या दरबारात विजिट दिला. एवढं बुद्धी तीक्ष्ण असलेले व्यक्ती कशासाठी आलेले कसं कळणार नाही त्याला? तरी सुद्धा ते उपचारासारखं तो विचारून घेतलं. नंतर म्हणाले, तुम्ही आलात म्हणून मला टाळता येत नाही, मी येणार, परंतु काही वस्तू कमी पडलं त्या ठिकाणी तुम्हाला ऍडजस्ट करणं म्हणजे आमच्याकडून साध्य नाही.
जे काही वस्तू आमच्याकडे उपलब्ध होत नाही तसलं वस्तू तुम्ही सोबत घेऊन या. कोण म्हणाले? म्हणाले. काय हुशार आहेस रे तू म्हणले. अप्पा तुमच्या हुशारीपणा मला कळाले. ठीक आहे, मी काही कमी पडू देत नाही, सर्व वस्तू घेऊन येतो. त्या वेळानुसार जाऊन त्यांनी पोहोचले. तुम्ही कोण आहात विचार केला. रामाला विचारले तुम्ही कोण. त्यावेळी त्याने नुसता सांगितलं मी ह्या ठिकाणी दशरथ राजांचे पुत्र राम आहे. कशा करता तुम्ही या ठिकाणी पूजा करू लागलात? लंका जिंकविण्यासाठी तुझं पूजा आहे ना? हो, लंका जिंकविण्यासाठीच माझा पूजा पाठ आहे. मी लंकेश्वर आहे, तुला माहिती आहे? ते बी माहिती. बघा त्यावेळी आशीर्वाद देतात, यशस्वी भव. शरण गेलं तर मरण नाही म्हणतात बघा. त्यासाठी तुला विजय प्राप्त होणार आहे, त्या प्रकारचीच पूजा मी करणार आहे. त्यावेळी पूजाला सुरुवात झाली. तुझं पत्नी पाहिजे. पत्नी कुठे आहे? रावणाच्या अंकित आहे. त्यावेळेस जांबवंत म्हणाला तुम्हाला काय म्हटलं होतं? काही कमी जास्त असेल तर सोबत घेऊन या. मेघनाथाला हाक मारलं, मेघनाथा रथात बसून घे, सीता माताला इथपर्यंत आणा, पूजा संपल्याबरोबर अजून अशोक वाटीमध्ये घेऊन जाऊन पोंचा करा. किती इमानदारीचे व्यक्ती लोक होते त्यावेळी विचार करा. तरी सीता माताला घेऊन येऊन सोबत बसून पूजा पाठ व्यवस्थित पार पडलं. पार पडल्यानंतर दक्षिणा द्यावं लागेल ना. जंगलमध्ये वास आहे, जंगलात काय मिळणार आहे त्याला दक्षिणा? काय दक्षिणा मागा म्हणतात. तुझं काय म्हणून देतोस? नाही, माझा क्षत्रिय धर्म आहे, त्याकरता मला देवावाच लागते, जर माझा पूर्ण पूजा अपूर्ण राहून जाते. इतका सुंदर रावण बोलतो, माझा अंत काळामध्ये तुमच्या दोघांच्या दर्शन मला देणं जरुरी आहे, हेच माझं. कारण अंतिम क्षणी महान शिवभक्ताचा दर्शन घेऊनच मला शरीर सोडायचं, हेच माझा दक्षिणा म्हणून निघून गेले. तर पुढला थोडा सांगून मी विराम करतो, कारण तुमच्या लक्षात यायला पाहिजे. सगळं ध्वस्त झाल्यानंतर इकडी तिकडी बरेचसे मडा पडले होते. ते बघून राम थक्क होऊन गेला, कारण करुणामयी राम या सगळं दृश्य पाहून असं एवढा मोठा घटना घडला म्हणून नाराज होऊन बसलेले होते. रावण एक ठिकाणी पडला होता. त्यावेळेला मंडोदरी रामाला बघावं योद्धा कसा असेल. 14 भुवन त्या ठिकाणी त्यांच्या अंकित असल्यासारखा तो वागत होता. असल्याला ज्यावेळी त्यांनी हा अवस्था करून टाकला म्हटलं तर त्यांनी पाहावं म्हणून ते येताना ते सावली दिसलं. सावली दिसल्याबरोबर कोण आले म्हणून पहिले सावलीचा पाय पडले,
नंतर उठून त्या मंडोदरीला साष्टांग नमस्कार घातला. आता ओळखलं, माता तुम्ही कोण आहे? त्यावेळी त्याने सांगितलं, मी रावणाच्या पत्नी मंडोदरी आहे. मंडोदरी एवढा सुंदर कन्या त्रेतायुगामध्ये दुसरा कोणीच नव्हते म्हणे. सीतापेक्षा महान सुंदर. तर त्या रूपाला बघून दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांनी सांगितलं, यासाठीच तुमचं यशस्वी तुम्हाला मिळालेले आहे. सर्व स्त्रीमध्ये मातृत्व पाहण्याचा जो कला फक्त रामाजवळ आहे, दुसरीकडे कुठेही नाही. मला दुसरं काही विचार करायची गरज नाही. म्हणून तर त्यांच्या अंतिम जो इच्छा होती ती इच्छा पूर्ण झाली. सांगायचं तात्पर्य, आपल्या जीवनात यशस्वी मिळवून घ्यायचं असेल तर या महादेवाचा पूजा सद्गुरूच्या सानिध्यात ज्या वेळी होतो म्हटलं तर तुमच्या मनोकामना ऑटोमॅटिक पूर्ण होणार आहे. म्हणून अनेक भाविक भक्त या ठिकाणी सोमवाराचं औचित्य साधून, दुसरा सोमवार आहे, सेवा करण्याचा संधी तुम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे. तरी सुद्धा मी गजाननराव आणि आप्पाला आपले सदानंद सुरावरजी त्यांनी आमच्या पदयात्रामध्ये अनेक मातांना जवळजवळ 4-5 लाख रुपयाचं वस्त्र त्यांनी अर्पण केले. सर्व माताला लुगडं दिलं. एक माणूस 2-2 घेतले. घेणारे थकले परंतु देणारे कधी थकला नाही. भारी भारीचं वस्त्र ते बी काही स्वस्त नाही, 100-200 रुपयाची बी नाही. तर असा भारीचं वस्त्र धारण केलेले करण्याकरता त्यांच्या सहयोग मिळालेले आहेत. त्या सुरावरणा सुद्धा आम्ही विसरू शकत नाही. एक मोठा सेवा करणाऱ्यांच्या सेवा कधी आम्ही विसरू शकत नाही. त्या प्रकारे काल आज आम्ही सगळे बसून या ठिकाणी सेवा केला. कोशिकर साहेब सुद्धा या ठिकाणी उशिरा करण्यापर्यंत वेळेवर पोहोचलेले आहे. ज्यावेळे फळ मिळते त्यावेळे हात पसरायचे. पूजा करत बसण्यापेक्षा फळ देतानाच गेलं संपलं. वाटता वाटता त्यांना हे सुद्धा तेवढंच फळ त्यांना मिळणार आहे. हे आहे सेवाभाव. तरी सुद्धा अटूट भाव कोशिकर साहेबांनी आमच्यावर ते ठेवलेले आहेत. ते पुण्याला राहतात का? जावं मुंबईहून अळीय देऊळ म्हणतात कन्नडमध्ये. अळीय देऊळ, अळी देऊळ, अळीय देऊळ. देव 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 म्हणतात. तर त्यांच्याही सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाला. तुम्हाला सगळ्यांचं नाव मी या ठिकाणी घेत नाही. देवाचं नाव घेतले की तुम्हाला समाधान वाटावं. तुमचं नाव घेऊन अजून परेशानी कशाला हो. म्हणून देवा भगवंता आता जे सेवा केलेले आहे या लोकांना असंच सेवा करण्याच्या 1000 पटीचा शक्ती त्यांना देणार. लक्षात आलं का? गुणगान कोणाची करायला पाहिजे म्हटलं तर माणसाचा नाही. जो देवाने तुम्हाला ते शक्ती दिलेले आहे, हे शक्ती देवा अजून भरपूर यांना दे असं म्हटलं की संपला. दुसरं काही शिल्लक राहत नाही. अशा भावना बाळगून आता या ठिकाणी छोटासा आरती होईल. तदनंतर पादपूजा होईल. पादपूजेच्या नंतर तुम्हा सगळ्यांना तीर्थ प्रसाद मिळेल. काही गोंधळ न करता समाधान कारक इथे येऊन तीर्थ प्राशन करायचं. अजून आहे, आता नाही, टाइम आहे.
Thank you.